तर आपण आतापर्यंत ह्यूमन आय डिफेक्ट्स बद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे. त्यांच्या रे डायग्राम्स कशा असतील, रिझन्स, त्याच्यानंतर करेक्शन टेक्निक्स आणि त्याचं कॅल्क्युलेशन, एवढे पॉइंट आपण कव्हर केले. आता आपण या चॅप्टरच्या नवीन सेक्शन कडे जातोय. दॅट इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. आज आपण डिस्पर्शन वर बोलणार आहोत. त्याचं पूर्ण रिझन, सगळ्या गोष्टी समजून घ्या. नंतर याचे ऍप्लिकेशन्स असतात. तर यामध्ये आज आपण डिस्पर्शन समजून घेऊ. प्रिझम मध्ये त्याच्यात काय होतं ते पाहू, त्याचं रिझन पाहू आणि त्याच्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये फॉर्मेशन ऑफ रेनबो काय असतं. बेसिक्स आहेत, यात कोणताही मॅथमॅटिकल फॉर्म तुम्हाला आता नाहीये. रेनबो फॉर्मेशन साठी प्रिझम मध्ये कोणता अँगल असतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कसं होतं, स्नेल्स लॉ मध्ये क्रिटिकल अँगल कसा लागतो, या गोष्टी आपण 12th स्टँडर्ड मध्ये शिकतो. आता आपण फक्त ह्याची थेरी शिकत आहोत. त्याचा मॅथमॅटिक्स आताच नाहीये, ते थोडे डीप मॅथमॅटिक्स आहे. तर डिस्पर्शन ऑफ लाईट मध्ये आपण पहिल्यांदा असं समजून घेऊ की हा आहे व्हाईट कलरचा लाईट. तर हा जो व्हाईट लाईट असतो हा काय करतो, त्याच्या 7 कलर कॉम्पोनंट्स मध्ये स्प्लिट होतो. ठीक आहे, आता त्याचे वेगवेगळे रिझन्स आहेत. ठीक आहे, असे वेगवेगळे 7 कलर्स आपण पाहू. कलर एकच आहे, मी फक्त लिहिलं तिथं. तर याच्यामध्ये आपण लिहित असताना खालून वर लिहायचं असते. ठीक आहे, तर यामध्ये विप्युअर खालून वर लिहितो आपण आणि इथे मराठीमध्ये त्याला वरून खाली वाचतात. ठीक आहे, मराठीमध्ये याला ताना पिही निपा जा असं वाचतात. तर रेड म्हणजे इथे तांबडा, हा नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा असे याचे मराठी नाव आहेत. थोडं मराठी माहित पाहिजे आपल्याला. तर रेड असतो, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि शेवटी आहे व्हायलेट. तर असा कोणताही फेनॉमिना लाईटचा, ऑप्टिकल फेनॉमिना in which white light color gets splitted into its 7 component colors. आता याचं रिझन हे सगळं आपण पुढे पाहू. तर हा एक फेनॉमिना आहे लाईटचा. तर बघा, द फेनॉमिना which causes the splitting of white light into its 7 component colors. याला आपण म्हणत असतो डिस्पर्शन. डिस्पर्सचा अर्थच असतो स्कॅटर होणे, वेगवेगळं होणे. डिस्पर्शन स्कॅटरिंगचा एक प्रकार आहे. ठीक आहे, स्कॅटरिंग इज स्लाइटली डिफरंट कॉन्सेप्ट. स्कॅटरिंग ऑफ लाईट बद्दल आपल्या सायन्स मध्ये काम झाले, म्हणूनच आपण 20th फेब्रुवारी ही जी डेट असते ती नॅशनल सायन्स डे म्हणून घेतो. कोण होते त्याच्यामध्ये? सी.व्ही. रामन यांचा जो रमन इफेक्ट होता तो स्कॅटरिंग ऑफ लाईट बद्दलच होता. तर 28 फेब्रुवारी हा त्यांचा बर्थडे नाहीये. जनरली आपण तो डे त्यांच्या बर्थ डेटला करत असतो सायंटिस्टच्या, पण 28 फेब्रुवारीला त्यांनी आपलं रिसर्च जगासमोर मांडलं होतं. पहिल्यांदा त्यांनी ते जगासमोर मांडल्यामुळे तो दिवस आपण
नॅशनल सायन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. याला आपण मराठीमध्ये म्हणतो अपस्करण. तुम्हाला माहितीये संस्कृत उपसर्ग आहे. पहिला उपसर्ग आहे. प्रिफिक्स आहे. ठीक आहे. उपसर्ग म्हणजे प्रिफिक्स असतो. सफिक्सला आपण प्रत्यय म्हणतो. तर 22 उपसर्गापैकी तो एक आहे. स्करणचा अर्थ असतो स्कॅटरिंग. अपचा अर्थ असतो सेपरेट होणे. तर एखादा अप हा जो संस्कृत उपसर्ग आहे, ह्याचा अर्थच असतो. अप म्हणजे सेपरेट होणे, वेगळं होणे. स्करण म्हणजे स्कॅटर होणे, पसरणे. वेगळं होऊन स्कॅटर होणे, पसरणे, याला अपस्करण म्हणतात. तर डिस्पर्स होणे अर्थ तोच आहे. डिस्पर्स हा शब्द आपण जनरली बायोलॉजी मध्ये पाहतो, जिथे जे सीड्स वगैरे असतात ते डिस्पर्स होऊन नंतर नवीन प्लांट्स बनतात. ठीक आहे नाही. फुलपाखरं वगैरे जे बिया वगैरे घेऊन जातात, कीटकांच्या काही इन्सेक्ट्स बघा सीड्स घेऊन जातात आणि त्या सीड्स वेगवेगळ्या ठिकाणी पडतात आणि तिथे नवीन प्लांट्स ग्रो होतात. तर ते डिस्पर्स होण्याचंच प्रोसेस आहे. स्कॅटर होणे, जिकडे तिकडे पसरणे. तर डिस्पर्शन मध्ये व्हाईट लाईट जो असतो तो त्याच्या कॉम्पोनंट कलर्स मध्ये स्प्लिट होतो, डिस्पर्स होतो. तर व्हाईट कलर इज ऍक्च्युली नॉट अ कलर. पांढरा हा रंग नाहीये, हे लक्षात ठेवा. व्हाईट इज आपण म्हणू कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट 7 कलर्स. तर जेव्हा 7 कलर्स एकत्र येतील आणि त्यांना आपण एक व्हेलॉसिटी देऊ, स्पीड देऊ, तेव्हा ते 7 कलर्स एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि आपल्याला व्हाईट लाईट दिसेल. त्याचा बेस्ट एक्झाम्पल आहे, एक सर्क्युलर डिस्क घ्या, त्याच्यावर तुम्ही हे 7 कलर्स, त्याच्या 7 काय करा, सर्क्युलर सेक्टर्स बनवा, 7 सेक्टर्स. हे 7 कलर्स द्या आणि त्याच्या मागे एक होल करून त्याला मोटर अटॅच करा आणि मोटरचं काम त्याला रोटेट करणं असेल, टॉर्क देईल ते आणि टॉर्कमुळे त्याचं रोटेशन स्टार्ट होईल. जसजशी तुम्ही मोटर जास्त एनर्जीची, पॉवरची किंवा जास्त पोटेन्शियल डिफरन्सची घ्याल, तसं त्याची स्पीड वाढेल. जास्त स्पीड होत गेली की ते 7 कलर थोड्या वेळाने तुम्हाला एकच कलर दिसायला लागतील, व्हाईट कलर. तर व्हाईट कलर हा ऍक्च्युली कलर नाही. आपण एशियन पेंट्स वगैरे पाहतो, त्याचे जे कॅटलॉग्स असतात, त्याचे जे बुक्स असतात कॅटलॉगचे, तर तुम्ही बघा फक्त येलो कलर मध्ये त्यांच्याकडे मोर दॅन 500 शेड्स असतात एकाच कलरचे. तर ते कसं बनवलं जातं, तर वेगवेगळ्या कलरचा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतं, त्याचं सॅच्युरेशन असतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं. ते कमी जास्त करून कलर्स बनवतात. आपल्याला तर बेसिक 7च कलर माहिती आहेत, पण या 7 कलर पासून लॅक्स ऑफ कलर बनवले जातात त्यांचे कॉम्बिनेशन्स करून. तर ही टेक्नॉलॉजी आली कुठून, कम्प्युटरमधून. कारण मॅन्युअली आपण एखाद्या कलरला वेगवेगळ्या पार्टमध्ये लाईटच्या स्पीडमध्ये स्कॅटर नाही करत, मॅन्युअली नाही करू शकत. तर कम्प्युटरमध्ये ती टेक्नॉलॉजी आहे, कारण त्याच्यातून जो लाईट निघतो, सीपीयू मधून जो लाईट निघतो, तो लाईटच्या स्पीडने आल्यामुळे ऑटोमॅटिकली त्या 7 कलर्सला ती स्पीड मिळते आणि म्हणून तो कलर वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिसतो. या कलरचा हा जो बँड आहे, ज्याचं आपण इथं नाव दिले विबग्योर, हा जो कलरचा बँड आहे हा वेव्हलेंथच्या असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. तर ही आहे असेंडिंग ऑर्डर. तर इथे असते शॉर्टेस्ट टू लॉंगेस्ट. ठीक आहे. तर विबग्योर मध्ये हा जो व्ही आहे, व्हायलेट, याची जी वेव्हलेंथ असते, वेव्हलेंथ आपण सगळ्यांनी लॅम्बडाने दाखवलेली आहे, ही असते शॉर्टेस्ट. आपल्या सगळ्यांना माहितीये वेव्हचे कॅरेक्टरिस्टिक आपण 9th मध्ये शिकले होते. तर ही वेव्हची लेंथ आहे, 2 क्रेस्ट किंवा ट्रफ मधलं डिस्टन्स, कन्झिक्युटिव्ह मधलं. तर ही आहे वेव्हलेंथ लॅम्बडा. आपल्याला माहितीये जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढी वेव्हलेंथ कमी. कारण बघा,
1 सेकंड मध्ये किती वेव्हज फॉर्म होतात ही त्याची फ्रिक्वेन्सी असते. टाइम पिरियड वगैरे. हे आपण साऊंड वेव्ह मध्ये 9th ला शिकलेलं आहे. तर व्हायोलेट कलरची वेव्हलेंथ ही सगळ्यात कमी असते. ज्याची वेव्हलेंथ कमी त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॅक्सिमम असतो. आणि ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॅक्सिमम आहे, त्याचं बेंडिंग टुवर्ड्स द नॉर्मल जास्त असायला पाहिजे. हे आपण रिफ्रॅक्शन मध्ये शिकलेलं आहे. म्हणून व्हायोलेट कलरचं बेंडिंग रेड कलर पेक्षा सगळ्यात जास्त होतं या बँड मध्ये. म्हणून बघा, तर तुम्ही इथे आता हे बेंडिंग करण्याचं जे काम आहे ते प्रिझमचा ग्लास करतो. प्रिझम इज अ डिव्हाइस विच इज मेड अप ऑफ ग्लास अँड इट कॉजेस डिस्पर्शन ऑफ लाईट. ठीक आहे. त्याचं रिझन काय? रिफ्रॅक्शन चेंज होणं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होणं. राघव बेटा लक्ष दे. तर व्हायोलेट कलरची वेव्हलेंथ शॉर्टेस्ट असते आणि म्हणून आपण काय म्हणतो, याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे तो असतो मॅक्सिमम. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर यामध्ये जी रेड कलर आहे, रेड कलरची वेव्हलेंथ लॉंगेस्ट असते. तर विचार करा, वेव्हलेंथ जास्त म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी. फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे तेवढं डिस्टन्स कव्हर करायला त्याला टाइम जास्त लागणार. आलं लक्षात? म्हणजे याची स्पीड वाढणार. तर या केसमध्ये याचा जो म्यू असतो तो स्मॉलेस्ट असतो, कमीत कमी असतो. आपल्याला माहिती आहे जेवढं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी तेवढं बेंडिंग कमी. आणि म्हणून रेड कलरचं काय झालं? एनी प्रॉब्लेम? एकच आहे. धिस ऑर धिस ऑर बरं झालं विचारलं. अर्थ एकच आहे दोघांचा. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण म्यूने पण दाखवतो किंवा एटाने पण दाखवतो. हा यू नाहीये, म्यू आहे. बघा एम लेटर सारखा दिसतो तो एम, म्यू. हे काढतात एम असा, पण तो म्यू म्यू आहे. ऍक्च्युली म्यू. न्यू वेगळा, न्यू पण असतो तो वेगळा. ठीक आहे. म्यू वेगळा. असो, सगळं ग्रीक लोकांनी खाऊन टाकलं आपल्याला. तर स्मॉलेस्ट असतं. आता लक्षात घ्या, हा जो 7 कलरचा बँड आहे, बँड ऑफ 7 कलर्स इज कॉल्ड, या बँडला एक नाव असतं, ते विसरायचं नाही, स्पेक्ट्रम. ठीक आहे. हा स्पेक्ट्रम असतो. असे खूप सारे स्पेक्ट्रम, स्पेक्ट्रमचा प्लुरल स्पेक्ट्रा, स्पेक्ट्रा असतो. हा स्पेक्ट्रम आहे. एकच स्पेक्ट्रम बनवला आपण. पुढे चालून तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकाल 11th स्टँडर्डला किंवा आफ्टर दिवाळी आपल्या इकडे आपण काही फाउंडेशनचे चॅप्टर घेऊ, त्याच्यात ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये तुम्ही स्पेक्ट्रम शिकाल आणि ते स्पेक्ट्रम असेल हायड्रोजनचं स्पेक्ट्रम. हायड्रोजनच्या स्पेक्ट्रम मध्ये तुम्हाला वेगवेगळे स्पेक्ट्रम्स पाहायला भेटतील. त्याच्यासाठी काही सिरीज आहेत, लेमन सिरीज, पास्टन सिरीज. तर त्या सिरीज असतात ज्या स्पेक्ट्रम नंबर्सवर डिपेंड असतात. तर हायड्रोजनचा स्पेक्ट्रम आपल्या सिलेबस मध्ये असतो पुढे चालून. असो, तर स्पेक्ट्रम इज अ कंटिन्युअस बँड ऑफ कलर्स. समजलं? तर कंटिन्युअस बँड असतो, पण याच्यामध्ये प्रत्येकाची स्पीड त्या त्या मीडियम मध्ये चेंज होते. स्पीड का चेंज होते? कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो. त्याच्यावर आपण डीप मध्ये बोललेलो आहोत रिफ्रॅक्शन मध्ये. हा चॅप्टर शिकताना मागचे सगळे रिवाइज होते. तर लक्षात घ्या, जो रेड कलर आहे त्याच्यात आपण असं म्हणू शकतो की जो स्पेक्ट्रम असतो, या स्पेक्ट्रम मध्ये पहिला पॉइंट व्हायोलेट कलर चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा मॅक्सिमम असतो. हा तुम्हाला परीक्षेत हेल्प करेल हा 1 मार्क नंबर मध्ये, कारण हे जास्त जायची भीती असते. बारीक बारीक प्रश्न असतात कुठूनही काढलेले वेचून, ते वाचण्यात नाही आलं किंवा अंडरस्टँडिंग नाही झाले की ते मार्क गॅरंटी जातात. डायरेक्ट 1 मार्क जातो. मोठ्या प्रश्नातला 1 कमी झाल्यावर वाटत नाही काय, 5 पैकी 4 तर भेटले वाटतात. पण इथे 1 पैकी 0 भेटले म्हणजे 100% लॉस आहे. तर लक्षात घ्या, 1 मार्काचे प्रश्न चुकणं लाजिरवाणी गोष्ट आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो तो मॅक्सिमम असतो कोणाचा? व्हायोलेट कलरचा.
तुमच्या सगळ्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ओके आहे? हा. तर जो रेड कलर आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा मिनिमम असतो. आणि आपल्याला हे माहित असलं पाहिजे, जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त, ठीक आहे, तर त्याचं जे रिफ्रॅक्शन आहे किंवा जे बेंडिंग आहे हे कमी असतं. सॉरी, जास्त असतं. सॉरी, ते जास्त असतं. तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे तर लक्षात यायला लागलं. म्हणजे बघा, कोणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त होता? व्हायोलेटचा. म्हणून बघा, व्हायोलेटचं जास्तीत जास्त रिफ्रॅक्शन झालं. ते जास्तीत जास्त नॉर्मलकडे आले. हे असं नसते ऍक्च्युली, तुम्हाला कळायसाठी काढले. एवढा डेंजर अँगल बनत नाही. ठीक आहे. तर ते जॅपनीज लोकांच्या पंख्यासारखं सायोनारा सायोनारा म्हणत निघायचं तसं नसते. हे वेगळं आहे. एवढे बेकार अँगल बनत नाही. हे पार आले इकडं खाली असं नाही. तर लक्षात घ्या, आपल्याला फक्त कळलं पाहिजे की बेंडिंग सगळ्यात जास्त कोणाचं होईल? व्हायोलेटचं, कारण त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॅक्सिमम असतो. आता या ठिकाणी एक अजून महत्वाचा कार्यकर्ता आहे लपलेला. आता आपल्याकडे जे 7 कलर्स आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअली काय केलं, इकडून 3 आणि इकडून 3 सोडले तर मध्ये जी येतो. पण हे एवढं ऍक्युरेट नसतं. प्रॅक्टिकली असं लक्षात आलेलं आहे की जो ऍव्हरेज असतो तो येलो कलरचा असतो. येलो कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा व्ही आणि आरच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेसचा ऍव्हरेज असतो. तर तुम्हाला पुढे चालून 12वी मध्ये या दोघांच्या फॉर्म्युल्यावरून वाय कलरचा वेव्हलेंथचा फॉर्म्युला बनवता येतो. आता फक्त लक्षात ठेवा, ऍव्हरेज मध्ये ग्रीन येत नाही. आपल्याला ऍव्हरेजची एक सवय असते, मिड पॉइंट बघा, इकडून 3, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे साथ आओ. तर इथे असं चालत नाही. आपल्याला वाटू शकते ग्रीन आहे. जर तुम्ही स्पेक्ट्रम लाईट नीट पाहिल्या विबग्योरच्या, जर कधीही पाहताय, काही अवघड नाही पाहणं, त्याच्यामध्ये ऍव्हरेज मध्ये कोणाचा कलर असतो? वाय, येलो. येलो हा ऍव्हरेज मध्ये येतो. आता इथपर्यंत कळलं सगळ्यांना? म्हणून लक्षात घ्या, जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो म्यू किंवा एटा, तो कसा काढला जातो? ती जी वेव्ह आहे, लक्ष द्या, वेलॉसिटी ऑफ वेव्ह इन एअर. इन एअर. आता नीट ऐका मी काय सांगायलो. आता इथे आपण काय करतो? मेनली इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये मेनली आपण ही घेतो, डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ वेव्ह इन द मीडियम. ज्या मीडियम मध्ये आपण काढतोय ते, याला आपण एक नाव दिलं होतं, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आठवते? जेव्हा एअर सोबत आपण त्याला कम्पेअर करतो. याच्यासाठी एक आपला बेस्ट व्हिडिओ होता. आपण हे ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्हला डीप मध्ये शिकलेलं आहे. ते परीक्षेला जाताना 2दा-3दा पाहून जा. ऐन वेळेस तेच विसरतात मुलं. तर इथे लक्षात घ्या, त्या मीडियम मध्ये आणि एअर मध्ये. आता एअर मध्ये प्रिफरेबली मी म्हणतोय व्हॅक्यूम मध्ये डिस्पर्शनच होत नाही. त्याच्यामुळे सगळ्या कलरची वेलॉसिटी सेमच असते. म्हणून व्हाईट कलर हा सगळ्यांचा एक युनायटेड सिंगल कलर म्हणूनच तिथे ट्रॅव्हल करतो. पण आपण या ठिकाणी एक प्रिझम घेतला. लक्ष द्या बेटा, एक प्रिझम घेतला, एक डिव्हाइस आहे, याचं कामच ते आहे. या प्रिझम मध्ये आपण जर व्हाईट लाईट ऑब्लिकली टाकला, नॉट नॉर्मली, तर ह्याला असं नॉर्मली नाही टाकायचं. नॉर्मल टाकलं तर आपल्याला माहिती त्या रस्त्यानेच परत जातो तो. त्याला ऑब्लिकली टाका. ठीक आहे. आता जर मध्ये प्रिझम नसता तर हा कार्यकर्ता असा निघून गेला असता सरळ. डॉटेडचा अर्थ काय? इफ प्रिझम इज ऍब्सेंट, इट वुड हॅव दिस डायरेक्शन. तुम्ही काय करताय मला कळत नाही, आणि मला कळल तेव्हा तुम्हाला काही कळणार नाही. आता लक्ष द्या, याच्यामध्ये हा जो व्हाईट लाईट आहे हा सरळ असा गेला असता, पण आपल्याला माहिती आहे की तो व्हाईट लाईट पाहिजे बेटा मला. तर हा
इथे आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की इथे जर तुम्ही एक नॉर्मल काढला, नॉर्मल हा नॉर्मली असाच काढतात. ठीक आहे? हा नॉर्मल आहे. हा नॉर्मल आहे पहिला N1. आता असं समजून घ्या, हा जो व्हाईट लाईट आहे, तो टुवर्ड्स द नॉर्मल जातो. ठीक आहे? इथे येईल तो आणि इथे आल्यानंतर एक नॉर्मल असेल अजून आणि मग बाहेर जाताना अवे फ्रॉम द नॉर्मल जाईल आणि त्या पद्धतीने हा जो व्हाईट लाईट आहे, आता इथे काय झाला तो स्प्लिट झाला 7 कलर्समध्ये. आता स्प्लिट झाला हे कळण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करू, एकच घेऊ. सगळं दुकान नाही मांडणार मी. तर ह्याच्यामध्ये जो आर आहे, तो असा येईल. ठीक आहे? तो असा बाहेर निघून जाईल. आता ह्याच्यामध्ये जो रेड कलर आहे, तो एक घ्या या ठिकाणी आणि सगळ्यात शेवटी आता या नॉर्मलची गरज नाही, तुम्हाला कळायसाठी काढला होता. तो गायब होऊन जा. आता कोण पाहिजे मला? व्हायोलेट. ये है. ठीक आहे? व्हायोलेट. तर इथून येईल हा व्हायोलेट असा आला आणि तो मात्र इथून काय होईल? जास्त असा जाईल. हा व्हायोलेट आणि ह्याच्यामध्ये ॲव्हरेजला जे मी बोललो, ते एक काढू रडू नये म्हणून. तर येलो कलर. बाकीमध्ये आहेत सगळे. तर हा रेड, हा येलो आणि हा व्हायोलेट. बाकी तर मध्ये आहेतच. तर या पद्धतीने हे होतं. आता हे जे आहे ना, या प्रत्येकाला असं जायचं होतं, पण ते इकडे निघून आले. तर याला आपण एक नाव दिलं होतं डेव्हिएशन. डेव्हिएशन हा डेल्टा असतो. बघा इंग्रजी डी लेटर सारखा दिसतो. आपण असं काढतो ना, ग्रीक लोक असे काढतात. शेंगोळे बनवतात. तर लक्षात घ्या, त्यांची ती पद्धत आहे. तर तो डेल्टा आहे. डेल्टा साइन आहे हे. आता इथे तुम्ही बघा सगळ्यात जास्त रिफ्रॅक्शन जे आहे, ते मॅक्सिमम कोणाचं होतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हायोलेटचं. म्हणून तो जास्त बेंड झाला. अवे फ्रॉम द नॉर्मल. तो जास्त दूर निघून गेला. फारच त्याला एकदम राग आला. म्हणून व्हायोलेट असा बाहेर जातो, रेड इथं. अशा पद्धतीने 7 कलर्स येतात. ठीक आहे? तर 7 कलरचा हा जो बँड आहे, हा सगळ्यात अगोदर न्यूटनने तयार केला होता. काही झालं तर हे म्हणायचा पहिला नंबर माझा. तर लक्षात घ्या, न्यूटन was the first scientist or physicist who obtained this spectrum. हे त्यानंच पहिल्यांदा केलं होतं. अफलातून काम आहे. आणि याने एवढंच नाही, त्याने डबल प्रिझम यूज केला होता. डबल प्रिझम आहे. हा घेऊन दुसऱ्या ह्याला उलटं करून बसवलं होतं. तर त्याने नंतर काय केलं पहा, एक प्रिझम त्याने असा घेतला, दुसरा पण तसाच घेतला, पण त्याला त्याने काय केलं, या पद्धतीने असं फिरवलं. या पद्धतीने. म्हणजे एकदा इथे रिफ्रॅक्शन होईल, ते 7 कलर्स काय होतील, ह्याच्यावर येतील. पुन्हा मध्ये जाऊन डबल रिफ्रॅक्शन होईल. पुन्हा ते बाहेर जातील आणि सगळ्यात बाहेर आल्यानंतर त्यांनी इथे या ठिकाणी एक स्क्रीन ठेवला आणि मग जसं आता इथं आहे आपल्याकडे, तर सगळ्यात आधी कोण येणार? व्हाईट लाईट. ऑब्लिकली आला. तो व्हाईट लाईट चला इकडे गेला. त्याच्यामधून 2 निघतील. आपण आपले बेसिक वालेच घेतोय. पहिल्यांदा कोण येईल? रेड. तो रेड असा येऊन इथं जाईल. खूप कमी होईल ना याचं डिफ्लेक्शन. असा जरा चला. हा रेड. आणि नंतर कोणता होता? व्हायोलेट. यालाही कॉपी केलं जमलं असतं. हा जो व्हायोलेट आहे, तो पुन्हा इथून निघाला. याचं डिफ्लेक्शन जास्त आहे. असेल. आता हे परत काय होत आहे? डेन्सर मध्ये जात आहे. तर हा जो व्हाईट लाईट आहे, सॉरी रेड लाईट जो आहे इथला, हा परत कॉपी होईल इथून आणि हा काय होईल? या डायरेक्शन मध्ये इथं जाईल. समजून घ्या. आणि हा फायनली नंतर हा जो आहे, हा लाईट हा इथे येईल आणि याचं आता हे इकडे जेवढं डिफ्लेक्ट होईल, इथून थोडं जास्त डिफ्लेक्ट होईल आणि हे दोघं नंतर इथे एकत्र येतील.
ठीक आहे, इथे एकत्र येतील आणि फायनली पुन्हा ते काय करतील, आपल्या मूळ अवतारात येतील आणि इथे येऊन तर या पद्धतीने डबल प्रिझम यूज करून इथे त्या व्हाईट लाईटला परत मिळवलं जातं. तर हे ऍक्च्युअली पहिल्यांदा न्यूटनने करून पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये बाकी सगळे आहेतच, नो प्रॉब्लेम. रेड आणि व्हायलेट. आता हा व्हाईट कलर आहे, तो पुन्हा व्हाईट होऊन वापस येतो. तर अशा पद्धतीने हे काम चालतं. याच्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा होता, तो इथं आहे. यालाच आपण लिहितो स्पीड इन स्पीड ऑफ लाईट इन एअर स्मॉल सी बाय बी इन दॅट मीडियम. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण नेहमीच लिहित होतो सी बाय बी आणि याला आपण एक नाव दिलं होतं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. समजली याची स्टोरी? तर डिस्पर्शन होण्यामागचं मुख्य रिझन काय आहे? वेव्हलेंथ मध्ये चेंज होणे. वेव्हलेंथ बदलण्याचं मिनिंग काय आहे? फ्रिक्वेन्सी बदलणे. आणि फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ ही लाईट ऍज अ वेव्ह जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये चेंज कशी होते त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये. इथे व्हेलॉसिटी शब्दाचे नॉट स्पीड ओनली, कारण बघा इथे डायरेक्शन बदलत आहेत म्हणून आपण इथे व्हेलॉसिटी घेतो. डॉटेड लाईनचं काम फक्त लाईटचं रेक्टिलिनियर मोशन दाखवणं आहे. जर याच्यामध्ये प्रिझम नसता तर हे झालं असतं काम. तर हा जो डिव्हाइस आहे त्याला प्रिझम म्हणतो आपण. लक्ष समोर असलं पाहिजे. तर हा जो कलर बँड आहे त्याचं नाव आहे स्पेक्ट्रम. सगळ्या गोष्टी आता इथं कव्हर झालेल्या आहेत. आता ह्याचं जे फर्स्ट ऍप्लिकेशन आहे ऍज आय टोल्ड यू दॅट इज, आता इथे आहे पुढचा आपला टॉपिक रिफ्रॅक्शन इन नेचर. ठीक आहे, आपल्या नेचरमध्ये रिफ्रॅक्शनचे एक से बडकर एक ऍप्लिकेशन पाहायला भेटतात. रिफ्रॅक्शन मुळे सगळ्यात बेस्ट पहिल्यांदा तर रेनबो फॉर्मेशन, मग तुम्हाला ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन पाहायला भेटतं. ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन मध्येच एक असतो मिराज फॉर्मेशन. त्याच्यानंतर जी शेकोटी असते, बोन फायर म्हणतो आपण त्याला, जी शेकोटी असते त्याच्यामध्ये बघा किंवा आपण हे बघा कधी होळी पेटवल्यानंतर त्या आगीमधून तुम्हाला एक फ्लिकरिंग दिसतं लाईटचं, ठीक आहे नाही? तर त्या फ्लिकरिंग मधून जर तुम्ही पलीकडच्या बिल्डिंगला पाहिलं तर ती बिल्डिंग आपल्याला हलताना दिसते, ऑब्जेक्ट हलताना दिसतात. दिस इज ऑल्सो फेनॉमिना रिलेटेड विथ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मिराज फॉर्मेशन तेच आहे. मिराज मध्ये तुम्ही कडक उन्हाळ्यात एका हायवेवर जाताना जर जमिनीच्या सरफेसच्या जवळ पाहिलं तर त्याच्यामधून जर पाहिलं ऑब्जेक्टला तर ते उलटे दिसतात. तर ते ऑब्जेक्ट उलट झालेले दिसतात. हे तुम्हाला सगळ्यात जास्त पाहायला भेटतं डेझर्ट एरियामध्ये. ठीक आहे, म्हणजे डेझर्ट एरिया म्हणजे जिथं आईस्क्रीम भेटतं ते एरिया नाही. ठीक आहे, आहेस का जागा का गेलास तिकडं आईस्क्रीमच्या दुकानात? तर डेझर्ट एरियामध्ये आपल्याला मिराज जास्त पाहायला भेटतं. तिथं खूप सारे लोक फसतात, झाडं उलटे दिसतात. ठीक आहे, ते का दिसते काय नाही आपण उद्या पाहणार त्याला मस्तपैकी. त्याचा एक छोटा अॅनिमेशन व्हिडिओ पाहू आपण आणि मग तुम्हाला ते अजून चांगलं क्लिअर होईल आणि त्याचं पूर्ण मॅथमॅटिक्स काय ते पण सांगतो. ठीक आहे, आता ऐका. रिफ्रॅक्शन इन नेचर मध्ये आज आपण एकच छोटा पॉइंट कव्हर करणार. मध्ये मध्ये बोललो का बेटा, आता राग यायला. फॉर्मेशन ऑफ रेनबो. मिराज आज नाही. तर लहानपणापासूनच सगळ्यांना रेनबो फार आवडतो पाहायला. इंद्रधनुष्य, ठीक आहे, 7 कलरचा असतो. पण नीट बघा 7 कलर दिसत नाहीत, 2-3च दिसतात. आम्हाला लहानपणी वाटायचं, शाळेत म्हणायचे 7 कलर दिसतात, 7 कलर दिसतात. का? पुस्तकात लिहिलंय म्हणून. ऍक्च्युली 3च चांगले दिसतात. त्याचं रिझन आहे तेच ते 3 आहेत. रेड, येलो आणि व्हायलेट. व्हायलेट सोबत थोडासा ब्ल्यू दिसतो. तेच 3 नीट दिसतात. नीट पाहिलं तर 3च दिसतात. मी आता म्हणलं ना 3च का दिसतात. एक शॉर्टेस्ट, एक लॉंगेस्ट आणि एक ॲव्हरेज. हे बाकीचे सगळे मध्ये-मध्ये लपलेले आहेत. प्रत्येकाची वेव्हलेंथ बदलते. या प्रत्येकाची वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करण्याचं काम एका ग्रेट सायंटिस्टने केलं होतं.
त्याचं नाव मॅक्सवेल. मॅक्सवेलनं ते काम केलं होतं आणि मॅक्सवेलने शोध लावला होता ईएम वेव्हचा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि त्या वेव्हचा शोध लागल्यामुळे श्रीनिवास, त्या वेव्हचा शोध लागल्यामुळं ते वरचं डिव्हाइस काम करताय. इन्फ्रारेड, अल्ट्रा व्हायलेट, शब्दांकडे लक्ष द्या. रेड आणि व्हायलेट. इन्फ्रा म्हणजे कमी, अल्ट्रा म्हणजे जास्त. जी वेव्हलेंथ अल्ट्रा व्हायलेट आहे म्हणजे व्हायलेटच्या पलीकडची. आपण तर लास्ट व्हायलेटला थांबलो. दिमाग वापरायला शिका, शब्द कसे येतात. उगाच काहीतरी दिलंय म्हणून हा इन्फ्रारेड, इन्फ्रारेड, अल्ट्रा व्हायलेट. अरे त्याचं नाव तसं का पडलं? ही एक अशी वेव्हलेंथ आहे जी आपल्या प्रिझम मध्ये दिसत नाही. प्रिझम मध्ये मिनिमम कोण दिसतंय? रेड. मॅक्सिमम कोण आहे? व्हायलेट. तर बघा, अल्ट्रा व्हायलेट, व्हायलेटच्या नंतर जास्त, अल्ट्रा म्हणजे पुढे जाऊन, इन्फ्रा म्हणजे त्याच्याहून कमी. तर शॉर्टेस्ट कोण होतं? रेड. रेड पेक्षाही शॉर्ट, जे आपल्याला डायरेक्ट दिसणारच नाही. बिकॉज इट डझंट फॉल इन विजिबल लाईट. 400 to 800 नॅनोमीटर, दॅट इज कॉल्ड विजिबल लाईट सेक्शन. ते आपल्या डोळ्याला, आता हे जे सगळे दिसायले ना आसपास, जे आपण एकमेकांचे सुंदर चेहरे पाहिलो, हे सगळे विजिबल लाईट मध्ये आहेत म्हणून पाहायला शिकलोय. ठीक आहे, आपण सुंदरच म्हणायचं असते, रायमिंग वर्ड लावायचे नाही. आता बघा, तर हे विजिबल लाईट मध्ये येतं. 400 नॅनोमीटर. नॅनोमीटरचा अर्थ असतो 10⁻⁹. नॅनो मीन्स 9. पॉवर -10 अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम असते पॉवर 10 -10. त्याच्यानंतर असतो पिकोमीटर, 10⁻⁻12. मग असते फेमटो, -15. असे खूप सापडतात. नॅनो टेक्नॉलॉजी आली तेव्हाच आपलं जग परेशान झालं होतं. आता त्याच्या पुढची टेक्नॉलॉजी, आता आपण फेमटो पर्यंत आलोय. असो, मला काय सांगायचं लक्ष द्या. इन्फ्रारेड आणि अल्ट्रा व्हायलेट म्हणजे आपल्या विजिबल लाईट मध्ये हे येतात. रेड दिसायले ना, व्हायलेट दिसायले म्हणजे विजिबल लाईट मध्ये. पण रेड लाईटच्या वेव्हलेंथ पेक्षा कमी वेव्हलेंथ आणि व्हायलेटच्या वेव्हलेंथ पेक्षा जास्त वेव्हलेंथ असलेले पण काही लाईटचे वेव्हज आहेत. म्हणून त्यांचं नाव पडलं इन्फ्रारेड, अल्ट्रा व्हायलेट. आता इन्फ्रारेड कुठे यूज होतो? या डिव्हाइस मध्ये आहे. इन्फ्रारेड अजून कुठे डिव्हाइस, कोणत्या डिव्हाइस मध्ये आहे? मोबाईल मध्ये. याच्यामध्ये इन्फ्रारेड सोर्स असतो. त्याचं काय काम आहे? दिलेल्या स्क्रीनला टच मध्ये कन्वर्ट करणे. द स्क्रीन्स आर मेड बाय इन्फ्रारेड लाईट. इन्फ्रारेडने टच स्क्रीन्स बनतात. तो जो डिव्हाइस आहे त्याच्यातून लाईट येतोय, दिसत नाहीये, कारण इन्फ्रारेड आहे, आपल्या अवकातीच्या बाहेरचा लाईट आहे. ठीक आहे, आपल्याला तो दिसत नाही. तर लक्षात घ्या, आता तर ते दिसणारही नाही, कारण ते आता कामच करत नाही. करते काम केव्हा? ते खाली लोळायलेली पिन उचलायची, इथं लावून टाकायची, झालं ते ऍक्टिव्हेट. त्याचं सॉफ्टवेअर असतं याच्यात, ते लगेच याच्यासोबत त्याला गोल गोल फिरवतं, हा टच स्क्रीन स्टार्ट. तर नाही चालू आहे, उभा राहून शिकवायला आता त्रास व्हायलाय खूप जास्त, म्हणून शक्य थोडं बसून. आता लक्षात घ्या, याच्यातून जो लाईट या स्क्रीनवर पडतो त्याची रेंज त्यांनी दिलेली आहे अप टू 75 इंचेस. पण आता आपला हा जो टीव्ही आहे 55 आहे. तर 75 इंचचा जरी आपण टीव्ही घेतला मोठा, तर तेवढ्या सरफेसला तो इझिली टच स्क्रीन मध्ये कन्वर्ट करतो. दुसरा आहे अल्ट्रा व्हायलेट, त्याची एनर्जी लेवल जास्त असते. ते कुठे वापरतात? सगळ्यांनी UVRO नाव ऐकलंय? वॉटर फिल्टर मध्ये 2 टेक्नॉलॉजी असतात, UV अल्ट्रा व्हायलेट आणि RO रिव्हर्स ऑस्मॉसिस. Osmosis you might have learned about in 9th standard about this. Yes, osmosis, परासरण, परासरण म्हणतात त्याला. ठीक आहे, तर ऑस्मॉसिस आपल्याला माहिती आहे वॉटर लेवलचा खेळ असतो. तर रिव्हर्स ऑस्मॉसिस आणि अल्ट्रा व्हायलेट या 2 टेक्नॉलॉजी वापरून वॉटर प्युरिफायर्स बनवले जातात.
अल्ट्राव्हायोलेट काय करतात? अल्ट्राव्हायोलेट रेज त्या जर्म्सला किल करतात आणि रिव्हर्स ऑस्मॉसिस काय करतात? त्या वॉटरची लेवल कमी जास्त करायचं काम. ठीक आहे? आणि म्हणून ती टेक्नॉलॉजी यूज केली जाते. आता जो रेनबो फॉर्मेशन आहे, ते ह्याचंच ॲप्लिकेशन आहे आणि ते ॲप्लिकेशन आपल्याला काय सांगतं पहा. रेनबो इज अ नॅचरल स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम आता सांगितला लाईट कलरचा बँड. त्याचे पॉइंट्स लक्षात ठेवा बेटा. रेनबो काय असतं? एक नॅचरल स्पेक्ट्रम. ठीक आहे? स्पेक्ट्रम इन द स्काय. नॅचरल हे आपण बनवत नाही. आफ्टर अ रेन शॉवर. पाऊस पडून गेला, की हा पहिल्यांदा आपल्याला पाहायला भेटतो. हा जनरली केव्हा भेटतो माहितीये? आकाशामध्ये प्रकाश म्हणजे सूर्य आहे आणि म्हणजे ऊन आहे आणि ऊन असताना पाऊस पडला तेव्हाच रेनबो दिसतो. त्याचं कारण आहे रेनबोसाठी लाईट लागतो आणि आकाशात लाईटसाठी सूर्य लागतो. तिथं जाऊन म्हणताल, "आज सूर्य नाही, मी रेनबो आकाशात आणतो, इथून एक बॅटरी घेऊन जातो वर." असं जमणार नाही. असा रेनबो बनत नसतो. तर नॅचरल स्पेक्ट्रम आहे, त्याला भयंकर ताकद लागते, ती आपल्या बसची गोष्ट नाही. तर नॅचरल स्पेक्ट्रम आपल्याला आकाशात पाहायला भेटतो पहिला मुद्दा. दुसरा, मध्ये-मध्ये बोलू नका. कशामुळे होते? ड्यू टू डिस्पर्शन. जे सांगायला तिथंच लक्ष द्या. डिस्पर्शन ऑफ सनलाईट. आता सनलाईट हे व्हाईट लाईट आहे. छान. सनलाईट डिस्पर्शन ऑफ सनलाईट कोण करते? बाय वॉटर ड्रॉपलेट्स. तर वॉटर ड्रॉपलेट्स कशाचं काम करतायत? प्रिझम. जो काच होता प्रिझमचा, त्याच्या एनॉलॉजीमध्ये ड्रॉपलेट्स आहेत. तर ड्रॉपलेट्सचं काम आहे प्रिझमचं काम करणं. आणि सनलाईट काय करणार? लाईट देणार. तर हा सनलाईट कशावर येणार? पावसाच्या पाण्याच्या थेंबांवर पडणार. जसं आता आपण व्हाईट लाईट सरफेसवर टाकला होता. कशाच्या? प्रिझमच्या. तसं प्रिझमचं काम ड्रॉपलेट्स करतायत. त्याच्यामध्ये 2 गोष्टी घडतात. म्हणा, रिफ्रॅक्शन अँड इंटरनल रिफ्लेक्शन. देन अगेन रिफ्रॅक्शन. एवढ्या गोष्टी घडतात. कधीही लक्षात घ्या. याचा तिसरा मुद्दा. रेनबो इज ऑलवेज सीन ऑपोजिट टू सन. कधीही आकाशात समजा इकडं सूर्य आहे, तर रेनबो इकडं बघायचा नाही. दिसणारच नाही. रेनबो तुमच्या मागे असेल. इकडे सूर्य असेल तर रेनबो इकडे येईल, इकडे सूर्य असेल तर इकडे येईल, इकडे असेल तर इकडे येईल. आता तो इकडे नाही तर इकडेच राहील, तिकडे जात नाही. कारण इकडं पूर्व, इकडं पश्चिम आहे. त्याची डायरेक्शन अशीच आहे. सूर्याचं असं नाही, आज बोर झालं थोडं साऊथला जाऊन येतो. तिकडे जाऊन अल्लू अर्जुनला भेटून येतो. असं काही नाही. असं ते काही करणार नाही. त्याची डायरेक्शन फिक्स आहे. ठीक आहे? त्याच्यामुळे तो नेहमी तुम्हाला ऑपोजिट ऑफ द सनच पाहायला भेटणार. हे मुद्दे लक्षात ठेवा तुम्हाला थेरॉटिकल लिहिण्यासाठी. हां. सर ते सनलाईट आता खूप जागी पडते ना आता हं. लार्ज एरिया हं. आणि पाऊस पण खूप ड्रॉपलेट्स हं. ते रेनबो एकाच ठिकाणी कसं नाही, एका ठिकाणी बनत नाही. याला फिजिक्समध्ये सुपरपोजिशन प्रिन्सिपल म्हणतात. सुपरपोजिशन प्रिन्सिपल हे असते, आता वेलॉसिटी आहे लाईटची आणि वेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी आहे. वॉटर ड्रॉपलेट तर एवढाच आहे. एवढा ड्रॉपलेट एका सनलाईट त्याची वेव्हलेंथ खूप कमी असते. सनलाईट खूप बारीक आहे. सिंगल सनलाईट आपण पाहू शकत नाही. आपण पाहतो बीम. मी तुम्हाला लाईटमध्ये शिकवलंय. बीम काय आहे? ग्रुप ऑफ कलेक्शन ऑफ रेज, आहे की नाही? सिंगल रे तर पाहताच येणार नाही. ती इतकी बारीक त्याच्यामध्ये वेव्हलेंथ आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं, स्ट्रेट लाईन का दिसते? त्याचं मी रिझन मागे पण एकदा सांगितलं होतं. बघा, वेव्ह जर एवढी मोठी आहे, बघा वेव्हलेंथ जास्त आहे. आता वेव्हलेंथ मी कमी करतो. वेव्हलेंथ अजून कमी करतो. खूप कमी करतो. खूप कमी केली तर बघा एक लाईनच दिसायला लागते. तर लाईटमध्ये ड्युएल नेचर का आहे? तर आपण जेव्हा पाहतो खूप कमी वेव्हलेंथची जेव्हा लाईट असते,
तेव्हा ती स्ट्रेट लाईन दिसते. हे रिझन आहे त्याचं. हे कोणी नाही सांगणार तुम्हाला. तर वेव्ह लेंथ जशी वाढत जाईल तसं लाईटचं वेव्ह नेचर दिसतं. आणि वेव्ह आलं की आपण रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन फेकतो. ते आपण यूज नाही करत. वेव्ह नेचरमध्ये आपण पाहतो इंटरफेरन्स. ठीक आहे? इंटरफेरन्स पाहतो आणि डिफ्रॅक्शन पाहतो. हे आपण 12वीला शिकतो. वेव्ह ऑप्टिक्समध्ये. इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन. इंटरेस्टिंग आहे. खूप मस्त आहे. आता बघा, तर मेन जो मुद्दा आहे, ऑपोजिट टू द सन म्हणजे पाहायला भेटणार. आता असं समजून घ्या, की इथे आपण याला डायग्रामॅटिकली थोडंसं पाहायचा प्रयत्न करू. समजा, अरे मला सन काढायचा आहे. हां. समजा इथे सन आहे आणि इथे एक छोटासा वॉटर ड्रॉपलेट आहे. आपण वॉटर ड्रॉपलेटला एक काम करूया. ड्रॉपलेट आहे म्हणून त्याला व्हाईट कलर देऊया आणि त्याची आउटलाईन व्हाईटच करूया. हा वॉटर ड्रॉपलेट घ्या. सन आहे. आता एक सन खूप रागात आहे. आपण त्याला थोडं लाल भडक करू. ठीक आहे? तर पहा, त्याच्यातून सनलाईट निघेल. मी काय सांगालो नीट लक्ष देऊन पहा. आकाशामध्ये इथे सन आहे, तर त्याच्या ऑपोजिट स्क्रीन इकडे असेल. ठीक आहे? ऑपोजिट. इकडे सन आहे, तर रेनबो इथे नाही दिसणार. ड्रॉपलेटच्या म्हणजे ड्रॉपलेट एक प्रकारे या दोघांचा डिवायडर आहे. ठीक आहे? तर इथे स्क्रीन आहे. तुम्ही याचं स्कीमॅटिक डायग्राम समजून घ्या. ही स्क्रीन आहे. हा आहे ड्रॉपलेट आणि इथून येतो सनलाईट. होतं काय? सनलाईट आला. बघा, इथे काय आहे? एअर. दॅट इज रेअरर मीडियम. इथे डेन्सर मीडियम आहे. इट ऍक्ट्स लाईक प्रिझम. तर इथे डेन्सर आहे. तर रेअरर टू डेन्सर मध्ये टुवर्ड्स नॉर्मल म्हणजे रिफ्रॅक्शन होणार. तर असं धरून चला, की हा जो आहे इथे आला. तर इथे आपण एक नॉर्मल काढतो. तर नॉर्मलच्या जवळ जाईल तो. तर आता हा लाईट थोडासा तुम्हाला दिसला पाहिजे. पुन्हा पण असा काढू. तो इथं आला. बघा इथे काय झालं याचं? रिफ्रॅक्शन झालं. आता रिफ्रॅक्शन नंतर हा डायरेक्ट बाहेर जात नाही. का? दॅट इज द रिझन. का बाहेर जात नाही? याचं कारण आहे स्पेरिकल शेप. स्पेरिकल शेपमध्ये कधीही मल्टिपल रिफ्रॅक्शन डायरेक्ट होत नाही. स्पेरिकल शेपचा रूल असतो, पहिल्यांदा रिफ्रॅक्शन, मग रिफ्लेक्शन, पुन्हा रिफ्रॅक्शन. स्पेरिकल शेपमध्येच होतो. इथे जर मी प्रिझमचा काच म्हणजे पावसाचे थेंब जर ट्रायंग्युलर शेपमध्ये असते किंवा समोश्यासारखे असते, तर हे बाहेर निघून गेलं असतं, रेनबो फॉर्मच झाला नसता. प्रिझम मध्ये होते. मी काय म्हणलं? एनॉलॉजी. तुम्ही त्या प्रकारे त्याला पाहता. इट्स नॉट इक्वल टू प्रिझम. तर त्याचा आणि याचे प्रॉपर्टी वेगळ्या आहेत. आता कधीही स्पेरिकल शेप बद्दल फिजिक्समध्ये खूप बोलल्या जातं. कोणतीही बॉडी ही स्पेरिकल शेपमध्ये असण्याचं काय? बघा, पाण्याचे थेंब स्पेरिकलच का असतात? किती भारी शब्द. नीट बघा, वॉटर ड्रॉपलेट्स तुम्ही जर एखादं पाणी सांडलं जमिनीवर, तर त्यानं ते काय करते बघा, कमीत कमी जागेवर एकत्र यायचा प्रयत्न करते. कमीत कमी जागेवर आलं की ते एक स्पेरिकल शेप घेते. वाय? फिजिक्समध्ये याला म्हणतात सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन असतं आणि या युनिव्हर्समध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट, पार्टिकलचं एक टेंडन्सी असते टू लिव्ह इन ऑर टू बी इन मिनिमम एनर्जी लेवल. तर मिनिमम एनर्जी लेवलसाठी जॉमेट्रीमध्ये बेस्ट शेप असतो स्पियर, नॉट सर्कल. स्पियर असतो. म्हणून स्पेरिकल शेप असतात वॉटर ड्रॉपलेट्स वगैरे. तर मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये आपण स्पेअरच पाहतो. कारण स्पियरमध्ये मिनिमम एनर्जी असते. चला, पहिल्यांदा काय होईल? सनलाईट येईल, वॉटर ड्रॉपलेट्सवर येईल. त्याच्यात पहिल्यांदा त्याचं रिफ्रॅक्शन होईल. फर्स्ट रिफ्रॅक्शन. मग हे काय होईल? रिफ्लेक्ट होईल. बघा, रिफ्लेक्ट झालं ना? रिफ्लेक्शन होईल आणि पुन्हा तो काय होईल? रिफ्रॅक्ट होईल. आता बाहेर येताना अवे फ्रॉम द नॉर्मल असतं. आता एक गोष्ट समजून घ्या. हे जर टुवर्ड्स द नॉर्मल असतं, आता हेच आहे तुम्हाला थेरॉटिकल पार्ट किती चांगला माहित पाहिजे. डायग्राम काढायची म्हणून काढायची नाही. त्याच्या डायरेक्शन देत असताना
तुमच्या डोक्यामध्ये थेअरी पूर्ण असली पाहिजे. आता डेन्सर मधून रेअरर मध्ये जातंय, तर या पॉइंटला जर तुम्ही नॉर्मल काढली आणि स्पियर मध्ये एक रूल माहितीये? नाही माहित सर, सांगून टाका. सांगतो. ते सेंटर आहे. रेडियस टँजंट थेरम आता सर्कल चॅप्टर मध्ये शिकायचाच आहे. तर तो थेरम काय सांगतो? स्पियर मध्ये किंवा सर्कल मध्ये नॉर्मल ऑलवेज passes थ्रू सेंटर. दॅट इज द रूल. तर या ठिकाणी जर नॉर्मल काढलात ना, तर ती अशी असेल. ठीक आहे? ही नॉर्मल असेल. आता आपल्याला इथं जर नॉर्मल काढायची या पॉइंटवर, तर आपली नॉर्मल अशी नाही राहणार. तर ती चालली बाहेर. कधीच नाही. नॉर्मल नेहमी कुठून जाणार? सेंटर मधूनच पास होणार. आणि इथे येणार टँजंट. तर टँजंट आणि नॉर्मल मध्ये नेहमी राईट अँगल असतो. दिस इज कॉल्ड रेडियस टँजंट थेरम. वी विल लर्न अबाउट दिस ॲज अ प्रूफ इन सर्कल. त्याचं प्रूफ पण आहे असं का होते. ठीक आहे? असो. आता तुम्हाला कळायसाठी मी हे सांगितलं. तर ह्याचा नॉर्मल बघा. असा असेल इकडे. ठीक आहे? तर नॉर्मल आहे. तर नॉर्मलच्या अवे जाणार ना हे. अवे. तर हे असं जाणार आणि अवे जातं. टुवर्ड्स नॉर्मल गेला असता तर हे वापस सूर्याकडे निघून गेलं असतं. समजला खेळ काय? इट डझंट गो और इट डझंट ट्रॅव्हल लाइक दिस. याचं ट्रॅव्हलिंग इथे सरळ काय होणार? अवे फ्रॉम द नॉर्मल जाणार. त्यामुळे त्याला इकडे जायला चान्स नाही. तर तो इकडे येईल आणि इथे ऑपोजिट साइडला स्क्रीन. ते कोण आहे? आभाळ. स्काय. तर एका पार्टमधून आता हा एकाच प्लेन मध्ये असतो. 2D प्लेन आहे हा. 2D आहे. नाहीतर म्हणतात सर इकडे एक आभाळ आहे, इकडे दुसरा आभाळ आहे. असे 2 आभाळ नसतात आपल्याकडे. एकच प्लेन आहे तो. म्हणजे हे सगळे जे असतात ना को प्लेनर असतात. भयंकर आहे मॅथमॅटिक्सचा खेळ. हा तो प्लेन आहे. या प्लेन मध्ये ते असतात. एकाच प्लेन मध्ये असतात लाईक धिस. हा साऊंड बॉक्स आणि हे एका प्लेन मध्ये टेबलच्या प्लेन मध्ये संपलं. आता लक्षात घ्या. याला जर उभं केलं तर प्लेन बदलला. आता हा या नवीन प्लेन मध्ये आलेला आहे. हे दोन आता हे जेवढे याच्यावर पडलेले दिसतात, ह्याच्या या प्लेटसह हे सगळे को प्लेनर आहेत. हा नाही. हा बाहेर गेला, दुसऱ्या प्लेन मध्ये गेला. ठीक आहे? आता ऐका. चला शेवटचा मुद्दा. इथं येईल आणि या ठिकाणी आपल्याला 2 कलर पाहायला भेटतील. मेनली रेड आणि व्हायोलेट. समजलं? हा जो हॉरिझॉन्टल पार्ट आहे तो स्क्रीन आहे. हा पण स्काय आहे. दिस इज द रे डायग्राम रिलेटेड फॉर रेनबो. तर लक्षात घ्या रेनबो मध्ये 2 गोष्टी घडत असतात. रिफ्रॅक्शन आणि इंटरनल रिफ्लेक्शन. त्यालाच एक नाव असते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. त्याच्यात लाईट आहे. हा लाईट टोटल इंटरनल रिफ्लेक्शनने काम करतोय. ऑप्टिकल माऊस. याचं नाव ऑप्टिकल माऊस असतं. कोणत्याही माऊस मध्ये आधी आमच्या लहानपणी हा ऑप्टिकल माऊस नव्हता. याला एक खाली या ठिकाणी एक बॉल असायचा. ठीक आहे? तो बॉल फिरायचा फक्त आणि त्या बॉलचा सेन्सर याच्या स्क्रीनच्या एरो सोबत असतो. आणि तो आपण जेव्हा याला असं फिरवतो, तेव्हा तो बॉल वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये फिरू शकतो. स्फेरिकल बॉल असतो मध्ये. आणि त्याच्यानुसार हा एरो बघा आता जो रोटेट व्हायलाय, हा एरो फिरायचा. तर तो बॉल एका फिजिकल डिव्हाइसने तयार केला जायचा. नंतर रिसर्च झालं आणि त्याची लाईफ कमी असायची. म्हणून हे रिसर्च प्रॉपर करण्यासाठी काय केलेलं आहे, नंतर आलं ऑप्टिकल माऊस. तर रिफ्रॅक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इथे स्नेल्स लॉ लागतो मध्ये. इथे तुम्हाला क्रिटिकल अँगल पाहायला भेटतो. साइन आय बाय साइन आर. त्याचं कॅल्क्युलेशन करून या लाईटला एका प्लेटमध्ये फिरवलं जातं आणि त्याच्यामुळे ते सेन्सर या एरोला फिरवतात. तर ऑप्टिकल माऊस हे रिफ्रॅक्शनचंच आणि इंटरनल रिफ्लेक्शनचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे? बाकीचे फेनॉमिना आपण उद्या पाहू. आता इथे थांबू. हां, हॅलो.